दिवस तूच आशा. एकदम कुठे निघालीस मुक्ता? ते माझं बाळ रडतंय. मी त्याला जवळ घेतलं की लगेच रडायचं थांबेल. तो घेऊन या ना माझ्याकडे त्याला. हे बघ, थोडा धीर धर, सगळं काही ठीक होईल बघ. अहो पण तो खूप रडतोय. नक्कीच त्याला काहीतरी होत असणार. मी जाते त्याच्याकडे. या वेळेला नाही मुक्ता, आता तुला नाही जाता येणार त्याच्याकडे. हे बघ मुक्ता, चांगली गोष्ट कधीच लपून राहत नाही. कुणी कितीही प्रयत्न करू देत. म्हणजे उद्यापासून स्वयंपाकघर तुझ्या ताब्यात असणार आहे. आणि मी सांगते मुक्ता, एक दिवस असा येईल की सगळं तुझ्या मनासारखं होईल बघ. दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी. हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी. सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. चहा चहा. कोण गातय? ते होय, मुक्ता आहे. तुम्हाला आवडलं नाही का? मी सांगते तसं तिला. नाही ना ग, राहू दे. कानाला ऐकाया बरं वाटतंय. आबा, अहो तुमच्या मनात नक्की आहे तरी काय? या मुक्ताच्या हातात तुम्ही स्वयंपाकघराची जबाबदारी दिलीत. मग तिच्या हाताला चांगली चव आहे. अहो ते मलाही माहितीये, पण त्यामुळे जागृती नाराज झाली, त्याचं काय करू? नीट विचार कर. बारशाचा घाट घातलाय घरात. अख्खा गाव जेवाया लोटणार. अशा वेळेला चांगलं चुंगलं करणारी हक्काची स्वयंपाकी नाही म्हटल्यावर त्या आचार्याला पैसे देऊन वर त्यांची नखरे कशाला सहन करायची? आमच्या नातवाचं बारसं काढलंय. गुरुजींनी लाभी सदी आत्ताच दिला. नाईलाज आहे. हरकत नाहीये दादा. तू बारसं ठरवलंस म्हणून मला मुळीच वाईट वाटणार नाहीये. माहित आहे. आम्ही फोन केलाय ते तुला ये म्हणायला. तुला दुःखाची घेऊन ये म्हणून तुझी वहिनी कवापासून मागे लागली आहे. पण आम्ही विचार केला की दुःखाची कशाला, सुखाचीच आणतो की. नाही त्याशिवाय दुःखाचा इसर कसा पडल? खरंय तुझं. मी नक्की येईन दादा. स्वतःला बायकांचे कैवारी म्हणवतात ना मामा. मग त्यांच्या मुलाने आणि सुनेने एका निष्पाप अनाथ मुलीला फसवलं. ही बातमी तू आण ना आपल्या न्यूज चॅनेलवर. मुक्तावर झालेल्या अन्यायाला वाचा फोड. नाही, तसं काहीही मला करायचं नाहीये. का? स्वतःच्या घरच्यांची बदनामी होईल म्हणून? त्या सणसणीत बातमीपेक्षा मुक्ताचा जीव जास्त महत्वाचा आहे माझ्यासाठी. कळलं तुला? काय म्हणाला होतात तुम्ही मला? स्वयंपाकघर जिच्या ताब्यात असतं, घरही तिच्याच हातात असतं म्हणून. आणि आता स्वयंपाकघर माझ्या ताब्यात आहे.